त्या दिवशी आकाश कॉलेजमधून आल्यापासून खूप शांत शांत असतो. आई विचारते, "काय रे, काय झालं? अस्सल आहेस?" त्यावर आकाश बोलतो, "आई, मला मोबाईल हवा आहे. सगळ्या माझ्या मित्रांकडे आहे." आई बोलते, "बाळा, आता तर 2 वर्षापूर्वी तुला घेतला होता आणि आता लगेचच दुसरा. आणि तो आहे ना, आणि चांगला आहे की कुठे खराब झाला आहे?" आकाश बोलतो, "अगं आई, खराब नाही, पण जुना झाला आहे ना. आणि आता झालं झालं का तो 2 वर्षापूर्वीचा आहे. खूप जुना झालाय गं. मला नवीन मोबाईल हवा आहे." "तू बाबांना सांग, मला लाज वाटते गं आई. सगळे मित्र वर्षाला नवीन मोबाईल घेतात आणि माझा असा खूप जुना आहे गं. मला काय माहित नाही, मला नवीन मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे." आई त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते की आपली परिस्थिती तशी नाही. तू दुसऱ्यासोबत बरोबरी करत जाऊ नकोस. पण आकाश काही समजण्याच्या स्थितीमध्ये नसतो. रात्री बाबा घरी येतात. तो आईला सांगतो की बाबांशी बोल, पण आई काय बोलत नाही. मग तोच बोलतो की बाबा, मला नवीन मोबाईल हवा आहे, नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही. त्यावर बाबा बोलतात, "नाही माझं घेणं होत." तो खूप चिडतो. "काय हो, एक गोष्ट काही नवीन घ्या म्हटलं की सतत तुमचं नाहीच असतं. काय करता तुम्ही माझ्यासाठी?" म्हणून तो रागाने बाहेर निघून जातो. दुसऱ्या दिवशी तो आई-वडिलांना बोलत नाही आणि कॉलेजलाही जात नाही. घरातच असतो. दुपार होते. बाबा दुसऱ्याच्या शेतात मजुरीचं काम करत असतात. आई बोलते, "घरी आहेस तर जा, बाबांना जेवणाचा डब्बा देऊन ये." इच्छा नसतानाही आकाश तोंड फुगवून डब्बा घेऊन जातो. पण वडील शेतात नसतात. शेताचा मालक असतो. तो विचारतो की माझे बाबा कुठे आहेत? मालक बोलतो, "काय माहीत कुठे गेलाय. माझ्याकडून 2 महिन्याची उचल घेऊन गेलाय. काय करतात पैशाचं काय माहीत. कशाला लागतात त्यांना एवढे पैसे. आता रात्रीचंही बोलला आहे, येतो शेताला पाणी द्यायला. नाही येऊ दे, मग सांगतो." आकाश बोलतो, "अहो, पण आता थंडी खूप आहे. दिवसभर काम करून रात्रीचं कसं येणार ना?" मालक बोलतो, "तसंच जसं पैसे मागायला येतो. काय माहीत कुठे जाऊन बसलाय काम सोडून." असं मालक आकाशच्या वडिलांना बडबड करत असतो. पण आकाशला कळतं की त्याचे बाबा कुठे गेलेत. ते समोरच त्याला बाबांचा बनियान झाडाला अडकवलेला दिसतो. तो 4 ठिकाणी फाटलेला असतो. तो एकदम जोरात पळत सुटतो आणि मोबाईलच्या दुकानात जातो. समोरच त्याला बाबा दिसतात. पायात तुटकी चप्पल असते. अंगावरचा शर्ट ठिगळ लावून घातलेला असतो. पण त्याने याआधी कधीच लक्षच दिलेलं नसतं. तो बाबांच्या जवळ जातो. तेवढ्यात बाबा लांब जातात. तो म्हणतो, "बाबा, रागावलात?" बाबा म्हणतात, "नाही रे, उगाच इथं तुझ्या कॉलेजचे मित्र दिसले तर तुला कोण माझ्या अशा अवतारामुळे हसायला नको. तुला लाज वाटेल ना बाळ, म्हणून जरा लांब उभा राहतो." आकाशला खूप भरून आलेलं असतं. तेवढ्यात बाबा बोलतात, "घे तुला हवा तो मोबाईल आणि हस बरं. जरा उगाच तोंड पाडून बसलाय." आता मात्र आकाशला राहवत नाही व बाबांच्या जवळ जाऊन त्यांना कडकडून मिठी मारतो व जोरजोरात रडायला लागतो. "मला काही नको बाबा, मला माफ करा बाबा." बाबांना कळत नाही याला काय झाले ते. पण आकाशच्या डोळ्यात आज पहिल्यांदा एवढा आदर आणि प्रेम पाहून बाबांनाही भरून येतो. आकाशला त्याची चूक कळते की आपले वडील कधी दाखवत नसले तरी आपल्यावर भरभरून करत असतात व स्वतःला किती त्रास झाला तरी कधीही दाखवत नाहीत.